नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर सांगळे, BDS डेंटल सर्जन, सांगळे हॉस्पिटल आय अँड डेंटल केअर, चिखली रोड, देऊळगाव राजा. आज मी आपल्यासमोर एक नवीन टॉपिक डिस्कशनसाठी घेऊन आलोय. बऱ्याचदा लोकांमध्ये कन्फ्युजन असतं की दात काढावा की वाचवावा. तर माझा जे टॉपिक आहे त्याचं टायटल आहे रूट कॅनाल वर्सेस एक्स्ट्रॅक्शन. या टॉपिकमध्ये जेव्हा दातावरील कीड जी खूप खोल जाते, दातामध्ये इन्फेक्शन होतं आणि त्यापासून त्रास व्हायला लागतो, तेव्हा मुख्यत्वे आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे दात काढून टाकणे आणि दुसरा म्हणजे दात वाचवणे. तर या दोन्ही गोष्टींना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. दात काढून टाकणे म्हणजे कंप्लीट दाताचं एक्स्ट्रॅक्शन करणे, काढून टाकणे, दाताला मुळासह सॉकेटमधून बाहेर काढणे. यासोबतच इन्फेक्शनही बाहेर जातो आणि पेशंटचा त्रास यामधून थांबतो. तर यामध्ये दुसरी पद्धत आहे रूट कॅनलच्या माध्यमातून दात वाचवणे. रूट कॅनलमध्ये रूट कॅनल संदर्भात बऱ्याच अफवा बाहेर पसरलेल्या आहेत समाजामध्ये. तर रूट कॅनल आज आपण याच्यातून समजून घेऊयात. रूट कॅनल मध्ये आपण जो दात सडलेला आहे, कीड त्याची मुळापर्यंत गेलेली आहे आणि त्याच्यातून इन्फेक्शन झालेलं आहे, तर याला आपण दात न काढता याच्यातील ज्या आत गेलेले इन्फेक्शन आहे किंवा कीड आहे ही पूर्णत्वे काढून टाकणे, त्याला स्वच्छ करणे, ते छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याच्या माध्यमातून त्याला स्वच्छ केलं जातं, त्याला व्यवस्थित क्लीन केलं जातं. काही केमिकल्स असतात त्याने, आणि क्लीन केल्यानंतर त्यामध्ये गट्टापरच्या नावाची एक मटेरियल असतं. ते मटेरियल भरून त्याला सील करून त्याच्यात पक्क सिमेंट भरून त्याच्यावर कॅप बसवली जाते. याला आपण रूट कॅनल म्हणतो. यामध्ये आपण आता दात काढणे आणि दात वाचवणे ह्या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या. आता आपण याचे फायदे आणि तोटे समजून घेऊयात. दात काढणे याचे काही फायदे आहेत. फायदा हा आहे की इन्फेक्शन सहित दात निघून जातो, त्यामुळे पेशंटचा त्रास लवकर थांबतो. याच्यामध्ये दात काढण्यासाठी तुम्हाला कमी वेळ लागतो, खर्च कमी येतो. तर दुसरं त्याचे नुकसानही आहे. नुकसान असे आहे की दात काढणे ही अनकम्फर्टेबल गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना ती अनकम्फर्टेबल वाटते. त्यामध्ये आपण दात काढल्यानंतर पेशंटचा नैसर्गिक दात जो आहे तो कायमस्वरूपी आपण गमावून बसतो. सोबतच आपल्या दाताची ठेवण बदलते, चावण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, बोलताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. त्यानंतर मेझियल, डिस्टल आणि त्याच्या अपोजिटचा म्हणजे दातांचं मायग्रेशन होतं. इन शॉर्ट ते शिफ्ट होतात. जी काही पोकळी दात काढल्याने निर्माण झाली आहे त्या त्या पोकळीमध्ये ते दात शिफ्ट होतात. त्यामुळे आपली जबड्याची ठेवणही बदलते आणि बऱ्याच लोकांना जबड्याचा त्रास, दुखणं जाणवायला लागतं. आता हे झाले दात काढण्याचे फायदे तोटे. आता आपण दात वाचवण्याचे काही फायदे तोटे बघूयात. दात वाचवणे म्हणजेच रूट कॅनलचे फायदे आणि तोटे. रूट कॅनलचा फायदा असतो की आपण नैसर्गिक जो दात आहे तो आपण रिटेन करू शकतो ओरल कॅव्हिटीमध्ये. याच्यासोबत तो दात रिटेन केल्याने आपली जी स्माईल आहे ती जशीच तशी मेंटेन केली जाते. सोबतच ते इन्फेक्शन आणि जो त्रास आहे तो आपण ट्रीटमेंटच्या माध्यमातून थांबवू शकतो. ज्यामुळे आपल्या चावण्याची प्रक्रिया ही निरंतर चालू राहते. सोबतच दातामध्ये जे गॅप वगैरे निर्माण होणार आहेत ते होत नाहीत. वेळ थोडा लागतो. विशेष म्हणजे रूट कॅनल ही वेदनारहित, पेनलेस प्रोसिजर आहे. हिच्यामध्ये कुठलाही त्रास पेशंटला होत नाही आणि जे दात काढल्यानंतर इतर खर्च करावे लागतात, जसे ब्रिज बसवण्यासाठी किंवा इम्प्लांटसाठी किंवा कुठलेही इतर डेंचर वगैरे असेल, रिमोव्हल पार्शियल डेंचर असेल, याच्यासाठी जे खर्च करावा लागतो, वेळ वाया घालवावा लागतो, याच्यात कुठलाही वेळ आपण वाया घालवत नाही.
जसाच तसा तो दात रिटेन केला जाऊ शकतो. हे झाले रूट कॅनलचे फायदे. रूट कॅनलचे तोटे असे फार नाही आहेत. ही प्रोसिजर जी आहे, रूट कॅनल ही एक साधारणतः 2 ते 3 स्टेजेस मध्ये केली जाते. आता नवीन नवीन खूप सारे तंत्रज्ञान आले, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण ही सिंगल सिटिंग पेनलेस रूट कॅनलही करू शकतो. पण यात ही थोडीशी खर्चिक बाब आहे. हिच्यावर कॅप वगैरे आपल्याला करायला लागते, बसवायला लागते. त्यामुळे हा थोडासा खर्चिक आहे. एवढंच याचं डिसएडव्हान्टेज आहे. बाकी नैसर्गिक दात रिटेन करण्यासाठी ही सर्वात महत्वाची पद्धत आहे. ज्या दाताला कुठलं डेंचर, इम्प्लांट, कुठलाही ब्रिज त्याच्यासारखा दिसू शकत नाही, त्याच्यासारखा फंक्शनल असू शकत नाही. नॅचरल टूथ हा नेहमी नॅचरलच असतो. हे झाले रूट कॅनल आणि एक्स्ट्रॅक्शन याचे फायदे तोटे. रूट कॅनल आणि एक्स्ट्रॅक्शन ह्या दोन्ही गोष्टी पेन थांबवण्यासाठी, इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी महत्वाच्या आहेत. पण बिईंग अ डेंटल सर्जन मी तुम्हाला नेहमी हेच ऍडवाइस करेल की तुम्ही नेहमी आपल्या नैसर्गिक दात वाचवण्यासाठी प्रयत्न करावे. दात दुखणे, दाताच्या खाली एखादा फोड येणे, अ, थंड गरम खाल्ल्यावर त्रास होणे, वरील कुठलेही सिम्पटम्स तुम्हाला आढळून आले तर तुम्ही आपल्या जवळच्या दंतवैद्यकाचा सल्ला नक्की घ्या आणि त्यांना विनंती करा की हा दात कसा वाचवता येईल. दात काढण्यापेक्षा दात वाचवण्यावर नेहमी भर द्या. तो तुम्हाला चिरकाळ सपोर्ट करेल खाणे, पिणे, चावणे, बोलणे, दिसणे या सगळ्या गोष्टीसाठी. यापैकी कुठलाही त्रास आपल्याला कधीही जाणवला तर आपण आपल्या जवळच्या वैद्यकाचा सल्ला घेऊ शकता किंवा तुम्ही आमच्या सेंटरलाही व्हिजिट करू शकता. माझं डेंटल क्लिनिक आहे सांगळे हॉस्पिटल आय अँड डेंटल केअर सेंटर, चिखली रोड, अपोजिट टू HDFC बँक, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. नमस्कार.